गेम ऑन होती या पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल, यावेळेस पहिला बॉल लॉक केलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अलांद कार्पेट चाललाय, परंतु चांगल्या प्रकारचा एफर्ट पाहायला मिळाला. चेंडूला अडवला आणि या 2 धावा. 2 ने खातं उघडं केलंय. मैदानाच्या आतमध्ये धावफलक ओपन केलाय. त्या पोई संघाच्या फलंदाजांनी फलंदाजीची जोडी आपण पाहतोय. भावेश आणि तेजसला पाहतोय. उदयवरती मात्र पहिला P1च्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय. मायनॉरिटी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. या वेळेस वेगवान चेंडू, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. कॉलिंग चुकीचं पाहायला मिळालं एस्ट्यांच्या मागे आपल्याला. इथनं जीवनदान मिळालं आहे फलंदाज भावेशला. जीवनदान मिळालंय. कॅच ड्रॉप झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. जिंका कॅच, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची ही मॅच असे समीकरण सातत्याने आपण पाहत आलो आहे. आणि इथनं झेल सुटलाय. इथनं भावेशच्या बॅटमधनं किती धावा बनतील. जर धावा बनल्या तर नक्कीच या झेलचा मात्र प्रत्युत्तर दिलाय तो फलंदाज भावेशने. फक्त सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज तेजसला पाहतोय. उंचकडा एक खेळाडू आणि डावखुऱ्याचा फलंदाज. डावखुऱ्याचा फलंदाजाचा विचार केला टेनिस बॉल विश्वामध्ये तर विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता ती डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाकडे असते. उदय गोलंदाजी मार्क होती सज्ज होत आहे. यावेळेस फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मात्र एकवटली गेली. प्रोटेक्शन पाहिलं आपण. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला होता. त्याच्यानंतर चेंडूची फील्ड रचना केली गेली आणि सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. आता स्ट्राईकला आपण पाहतोय. भावेशला पाहतोय. त्याला मिळाले जीवनदान आणि जीवनदानाचं उत्तर भावेश कशा प्रकारे देईल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचा विचार केला. एकाच विभागातील 2 संघ आपण पाहतो. अनेक साऱ्या मॅचेस त्यांच्या माध्यमातून पाहतो आलो आहे. यावेळेस फटका आला कार्पेट खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगलने मात्र पुन्हा स्ट्राईक रोटेट केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये भावेशने. तेजस ऑन स्ट्राईक. खेळाडू आपण पाहतोय. तेजसकडे पाहिलं गेलं तर अर्जुन तेंडुलकरची आठवण मात्र करून देतोय खेळाडू. हाईट फॅक्टर आपण त्याचा पाहू शकतो. मॅच अप्रतिम आहे. बिग फाईट मॅच लढत पाहतो आपण. पहिला P1च्या षटकामध्ये उदयवरती विश्वास दाखवल्याने मोठ्या फटक्यामधून वंचित ठेवण्याचं काम उदयने केलंय. यावेळेस फटामिंग स्टॅमिंग आहे. झेलची संधी. चेंडू बराच काळ हवेमध्ये. आणखीन एक कॅच ड्रॉप होती. मिळतंय तेजसला जीवनदान. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 3 या संपार सिग्नल 1 शॉट. खराब क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सलगचा दुसरा झेल मात्र सोडला आहे. पहिला झेल सुटला होता भावेशचा. त्याच्यानंतर आता तेजसचा झेल सुटला आहे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्याप उभी आहे. आणि इथनं तेजस आणि भावेशच्या बॅटमधनं किती धावा बनतील याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळेलच, परंतु जीवनदान मिळाले तेजसला. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू मध्ये आपण गती पाहिली आहे. चेंडूमध्ये चेंडू अतिरिक्त उचली घेत एष्टकच्या हातामध्ये विसावतोय आणि येतोय डॉट बॉल. आणि षटक क्रमांक P1चं पहिलं संपन्न होत आहे. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 6 धावा. TJ त्या चरणी नतमस्तक. सेकंड स्पेल मध्ये दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होते. आपण सिद्धेशला पाहतोय. सेकंड स्पेल मध्ये पाहतोय सिद्धेशला.
धावसंख्या धावफलकावरती 6 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. आता विखरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहतो आहे. कव्हरच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑफला, त्याच्यानंतर डीप पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतो आपण. पहिला बॉल, यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय. चेंडू हवेमध्ये, हवेशिवार चेंडू चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय. दमदार माहिती षटकार. मात्र बीट करत असताना चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. नक्कीच जर भावेशचा झेल तुम्ही सोडलाय त्याचं उत्तर भावेश मैदानाच्या आतमध्ये देतोय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण सातत्याने पाहत आलोय. जरी पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च आल्या, पण दोन विकेट यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. पहिल्या टप्प्यावरती दमदार चौकार. भावेशचा झेल मात्र सोडलाय. मात्र तो भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटचा पेस ओपन करतोय. मात्र आत्ता इथनं गुरवली संघाला प्रश्न निर्माण पडला असेल की नक्कीच भावेशचा आपण झेल सोडलाय आणि भावेशच्या बॅट मधनं आता मात्र एक चौकार आणि एक षटकार पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज तेजसचा झेल सुद्धा आपण सोडलाय. पण या दोन्ही खेळाडूंचा झेल मात्र महागात पडेल टीम गुरवली संघाला. इथं त्यांच्या बॅटचा पेस मात्र बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. भावेशची बॅट गरम झाली आहे. सेकंड स्पेल मध्ये सिद्धेश्वरी प्रति हल्ला चढवला गेलाय. नेक्स्ट बॉल, यावेळेसचा चेंडू शिक्षक फंबल आणि एक धाव एस्टेनच्या मागे मात्र चोरली जाती. सिंगलने आता स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. भावेशने आता 17 वरती जाऊन पोहोचलाय. तो संघ पोई संघाला पाहतोय आपण. अनेक सारे संघ आपण या विभागातून पाहतोय. टेनिस बॉल विश्वाचा क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल आजच्या सध्याच्या घडीला ज्या शिखरावरती जाऊन पोहोचलाय. नुकतंच एक स्पर्धा आपण पाहतोय. ISPL सीझन 3 चं पर्व पाहतो आपण. आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपले अनेक सारे खेळाडू या पर्वामध्ये खेळताना पाहतोय. केतन म्हात्रेने सुद्धा आपली छाप खोलली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथनं तेजस स्ट्राईक पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची संधी, कॉटन बॉलची चान्स. आता नकार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय तेजसचा खेळ. विकेटचं पतन. नक्कीच यापुढे लढत आपण पाहणार आहोत. हुतमे उपेक्षा वावेगर तर दोन्ही टीमचा कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत तर रिपोर्ट करायचा. इनिंग ब्रेक मध्ये विकेट मिळाली आहे. तेजसची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे आणि तर नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती सनीला पाहतोय आपण. तेजसचा झेल सोडला होता पण तो तेजस आता तंबूच्या अस्ताला गेलाय. नवीन फलंदाज सनीला पाहतोय. पहिला चेंडू पेस करतो. चेंडू मध्ये वेगवान चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. चेंडू जसा पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि यष्टकाच्या हातामध्ये विसावतो येतोय. डॉट बॉल. इथनं गोलंदाजाला संधी आहे. नवीन फलंदाज आहे. इनॅट नंबर 3 वरती आलाय. त्याच्यावरती स्पेशल बनवलाय. पहिला बॉल डॉट फेकलाय. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. उपसभापती चषक 2026 हे पर्वाचा मेगा फायनलचा दिवस. यावेळेसचा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. माहिती हिट A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार.
तर त्यांच्या अगेन्स्ट उतने या संघाला पाहणार आहोत आपण. दोन्ही संघाने आमच्या समोरून कक्षाशी रिपोर्ट करायचा आहे. उतने संघ त्याच्यानंतर वावेगर संघ आपण सुद्धा आयोजकांशी संपर्क साधा. दोन षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकाची धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या 23 धावा. आणि आता तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती अरविंदला पाहतोय. तिसऱ्या त्या स्पेल मध्ये 4 षटकांची मॅच फायटिंग टोटल इथनं उभा करावा लागेल. टीम पोई या संघाला आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय. तो गुरवली या संघ पाहतोय. एकाच विभागातील दोन नामवंत संघ आणि दादा संघ दिग्गज संघ पाहतोय आमने सामने. पहिला बॉल 22 साठी यावेळेसचा बॉल वेगवान चेंडू. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि यष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा तो पहिला डॉट बॉल या तिसऱ्या षटकातील. अरविंदला पाहतोय. चेंडू मध्ये वेग पाहिला. या 22 ला मध्ये बीट केला बॅटम पॅडच्या मधून. चेंडू निघून चालला. यष्टिकाच्या हातामध्ये येतो डॉट बॉल आणि तिसरं षटक प्रगती पथावर पाहतोय आणि 23 धावा धावफलकावरती लागले आहेत. नेक्स्ट बॉल. या वेळेस मात्र षटंपूल करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला अडवतील फेकतील तोपर्यंत इथनं झाली आहे सिंगल कंप्लीट. सिंगलने आता स्ट्राइक रोटेट केली आहे भावेशने. नवीन फलंदाज आपण इनट नंबर 3 वरती सनीला पाहतोय. इथनं एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल. संघाचं ओझ आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. बॅटचा पेस ओपन करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. टीम पोई या संघाला फायटिंग टोटल उभा करावा लागेल. 40 ते 50 धावा बनवाव्या लागतील. तर मागचे सामने आपण पाहिले. अतिरिक्त बाउन्सचा इशारा पंचांकडून आलाय. आता नाही येणाऱ्या चेंडूवरती बाउन्स पाहायला मिळणार नाही. यावेळेसचा फटका सुरेख आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये आहे. झेलची संधी परंतु चेंडू निघून चाललाय. समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना येतो हा दमदार माहिती षटकार. ठोक डिझाईन. फटक्यामध्ये ताकद पाहिली आपण. तेवढ्याच ताकदीचा फटका लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकार पाहिलाय. या वेळेसचा फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आर डेफिनेटली. डॅन्डी गुल फलंदाज बाद. सनी बॅक टू पवेलियन. विकेटचं पतन. चेंडू जसा पडल्यानंतर चेंडूने एष्ट्यांचा वेध मात्र घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. त्रिफळाच्या माध्यमातून विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती महेशला पाहतो आपण. सलामीचा फलंदाज भावेश अद्याप नॉनस्टॅक एंडला पाहतो. त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार पाहिलाय. भावेशला जीवनदान सुद्धा मिळालंय मैदानाच्या आतमध्ये आणि इथनं भावेशच्या बॅटमधून किती धावा बनतील. गोलंदाजी सुरेख होती. तिसरं षटक प्रगती पथावर अरविंदचं पाहतो आपण. यावेळेसचा बॉल अरविंदचा. ह्या वेळेसचा मात्र बॅटची लिडिंग येत लागते. शतक आहेत तिथे. चेंडूला उचलतील फेकतील. एक झाली आहे कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. भावेश थोडेसे नाराज असतील. कॉल भावेशने दिला होता. पहिली रन जशी कंप्लीट झाली त्याच्यानंतर दुसरीचा कॉल भावेशने दिला आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावर पाहतो आपण. अरविंदचा वापर केलाय तिसऱ्या षटकामध्ये. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघांना आता अनुभव असेल एखाद्या खेळाडूचा गोलंदाजाचा कशा प्रकारचे चेंडू ट्रॅव्हल करायचे आहेत. यावेळेस वेगवान चेंडू ब्लॉकरमध्ये फेकलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडूवरती चाललाय. चेंडू अलांद कार्पेट आहे.
चेंडूला उचलती फेक दिल्यापर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि 2च्या मदतीने षटक क्रमांक 3 संपन्न होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. गुरुले सगळं टीम मीटिंग नको आहे, अतिरिक्त वेळ घेऊ नका आपण. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. कोणत्याही प्रकारचा मात्र कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आमच्या आयोजकांनी घेतली आहे आणि या स्पर्धेला सुद्धा कुठला काळबोट लागू नये. स्पर्धा अप्रतिम आहे. उपसभापती चषक 2026 आपण पाहतो आहे आणि एन्जॉय करतो आहे आणि ट्रेंड क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा टेन क्रिक या वाहिनीवरून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते अखंड. कुणाल म्हात्रे या वाहिनीचे फाउंडर असतील, त्यांच्या माध्यमातून साकारलेली ही वाहिनी आहे आणि या वाहिनीवरून जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत ती स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आहे. 3 षटकं संपली आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती आणि त्या 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती कावाला पाहतोय आपण. कविदास उर्फ कावा, नक्कीच कावा आता 4थ्या षटकामध्ये आलाय. स्लॉगरच्या षटकामध्ये पहिला बॉल पंचांकडे कटाक्ष मागले गेले, परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु लेगबाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आहे. सिंगलने आता स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. कावा पाहतो आपण, कविदास उर्फ कावा डोंबिवली विभागातील एक संघ आहे, त्याच्यामधनं कमलेश पाटीलला सुद्धा कावा या नावाने ओळखलं जातं आणि त्याच उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. 4थ्या स्पाईलमध्ये कावाला पाहतो आपण. पहिला बॉल सुरेख फेकला, चेंडू पडल्यानंतर सरळ पॅडवरती आदळतोय. लेगबाईच्या स्वरूपात ही सिंगल एकवडली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. सोनू बांगरेंचं पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं, त्यांचं उद्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा अप्रतिम आहे. उपसभापती चषक 2026 आपण एन्जॉय करतोय. अनेक सारे उपस्थित मान्यवर सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. ह्या वेळेस मात्र चेंडू यावेळेस चेंडू मध्ये आपण लेगबाईच्या स्वरूपात एक धाव एकवडली जाते. चेंडू मध्ये गती कमी पाहिली, जसा चेंडू पडला आणि पॅडवरती आदळला तसा सिंगलने स्ट्राईक मात्र आता भावेश करे. भावेश आघाडीला आला होता, सलामीला आला होता भावेश आणि भावेशच्या बॅटमध्ये एक चौकार षटकार पाहिला. अद्याप भावेशने बॅटचा फेस ओपन केला नाहीये कारण या स्लॉगरच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभा करावा लागेल टीम पोई संघाला. ह्या वेळेस अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय, इष्टच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉगरचं षटक, डेटोरचं षटक आणि डेटोरच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय गोलंदाज कावाला पाहतोय आपण 4थ्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल, यावेळेस मोठा फटका लॉक केलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेलची संधी नाकारणार नाहीये आणि आता टिपलाय झेल आणि संपलाय भावेशचा खेळ. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम पोई संघाला. आपण पाहणार आहोत एका बाजूला वावे वगैरे त्यांच्या अगेन्स्ट उतने या संघाला पाहणार आहोत. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी धावसंख्या धावपळी जाऊन पोहोचली 36-36 या आकड्यावरती. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉगरचं षटक, देतोडचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतात, तर तसं काही घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. लेग बिफोरच्या
परत 2 धावा पाहिल्या, त्याच्यानंतरचा डॉट बॉल, त्याच्यानंतरचा विकेट आणि 2 चेंडू शिल्लक आहेत या देटोरच्या षटकातील. मोठा फटका लॉक करायचा होता. यष्टीरक्षक फंबल, यष्टीच्या मागे प्रोटेक्शन आहे यष्ट्यांच्या मागे, परंतु लेगबाच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल एकवडली गेली आहे. स्लॉगरच्या षटकाचा विचार जर केला म्हणजे एखादा मोठा फटका आला नाही आहे, फायटिंग टोटल इथनं उभारा करावा लागेल. समोर तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय, तो गुरवली संघ पाहतोय, एकाच विभागातील 2 दादा संघ आणि दिग्गज संघ पाहतोय. यावेळेस आणखीन एक चेंडू उडलँड स्पॉट वरती पडतोय आणि यष्टिकाच्या हातामध्ये विसारतोय. षटक क्रमांक मात्र कावाचं अप्रतिम राहिले 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे ती 37 धावा आणि इथनं बनवायच्या टीम गुरवली संघाला 38 धावा. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. उपसभापती चषक 2026 हे पर्व पाहतोय आणि आजचा मेगा फायनलचा दिवस आणि दोन्ही संघनायक आमचे वावेगरचे संघनायक, त्याचनंतर उत्ने संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठासमोर आलेत आणि ते त्यांच्यासोबत केला जाईल तो नाणेफेकीचा कौल. टॉस केला जाईल. नक्कीच बंटी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वावेघर त्यांच्या अगेन्स्ट उत्ने संघाला पाहणार आहोत. तर दोन्ही संघ आपण टॉस साठी या आणि आयोजक सुद्धा आपण दोन्ही संघांशी संपर्क साधा. 37 आणि 38 बनवायचे आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना टीम पुरी या संघाने धावा बनवल्या 37 आणि आता इथनं बनवायचे आहेत टीम गोवेली संघाला गुरवली संघाला 38. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल तुम्ही मात्र थांबू नका, तुम्ही पाहत राहा, तुम्ही एन्जॉय करत राहा. उपसभापती चषक 2026 चा पर्व तात्पुरता आम्ही बदल करतो आमच्या मायक्रोफोन वरती. या ऐकूया मलंगडचा आणि पालेगावचा हे गोड आवाज आमचे साथी समालोचक सोनू बांगर सर यांना. थँक्यू. वावेघरचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. उत्ने संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी उशीर नकोय. अशा स्पर्धेला मेगा फायनलचा दिवस आहे, अंतिम टप्प्यात स्पर्धा आली आहे आणि इथनं कोणत्याही प्रकारचा काळबोट लागू नये या स्पर्धेला. ऑर्गनाइज कमिटीचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर उत्ने संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. थँक्यू सो मच प्रशांत भाग्यवंत. चला उत्ने टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी या लगेच. उत्ने संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं लगेच, कारण संघ वावेघर संघ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे आपण लगेच उत्ने संघ सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली आहे. लक्ष आपण पाहिले या मॅच मध्ये तर नयन एकूण धावा बनवायचे 38-37 धावा बनवल्या गेल्या. प्रथम बॅटिंग गेली टीम पोई संघाच्या माध्यमातून 4 षटकांची लढत आणि लक्ष घेऊन येत्या सलामी जोडी अरविंद आणि मंगेश. ही सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर टीम गुरवली संघाच्या माध्यमातून साई श्रद्धा गुरवली संघ आपण
या ठिकाणी पाहतो इन ऍक्शन मध्ये. गेम ऑन. सेकंड इनिंग सुरुवात. पहिला बॉल. हो, पहिला चेंडू वाईड अर्कचा प्रयास सक्षम ठरत. चांगला बॉल होता. एज लागली, पाठीमागे चेंडू जातो. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केली जाईल तोपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलला धावसंख्या एक धाव धावफलकावरती. खातं खुलं झालं टीम साई श्रद्धा गुरवली संघाचं. पॉवर प्लेचं षटक असेल या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. समोरचा संघ देखील तितका ताकदवर संघ आहे. साई श्रद्धा गुरवली संघ त्यांना फाईट करतोय. मंगेश ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. ओ, चांगला बॉल. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. गुड लेंथ वरती पडल्याचा चेंडू थोडासा बाउन्स होतोय आणि फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फिनाले सुपर संडे आपण पाहतात आणि सुपर संडे मध्ये आज कोणत्या संघा ठिकाणी प्रवेश करेल सेमी फायनल मध्ये. कारण कालच्या दिवसामध्ये आपटी बी संघ, जय हनुमान आपटी संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये दाखल झाला सेमी फायनल मध्ये. विशाल भोईर यांचं देखील पुन्हा एकदा आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बंटी बोर देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा गुडलँडवरनं आतमध्ये आला चेंडू. डीप राहिला. फलंदाजाला बीट केलं. अजून एक हा चेंडू डॉट आलाय. सलगचे 2 चेंडू डॉट. धावसंख्या थांबली ती फक्त 1 या आकड्यावरती. सध्या तरी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा देखील तिसरा वन डे मॅच सुरू झालाय. प्रथम बॅटिंग करते न्यूझीलंड संघाने. आपण पाहतायत 6 वरती 2 गडी गमावलेत न्यूझीलंड संघानं. अंतिम सामना आहे हा देखील सिरीज साठी महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी. नाव बॅक टू क्रिकेट. लॉफ्टेड हिट. मिसटायमिंग होतोय. खेळाडू उपस्थित. शॉर्ट मिड ऑन मध्ये टिपली गेले शेल. योगराज बुटेरे त्या ठिकाणी होते आणि सुकी नाहीये. फलंदाज बाद. पहिला धक्का साई श्रद्धा गुरवली संघाला. राज बुटेरे सध्या तरी आपण पाहतात मॅच खेळतात या स्पर्धेमध्ये आणि अनेक साऱ्या स्पर्धा ते कव्हर देखील करतात. पंचांची भूमिका भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सध्या तरी रायगड असो, त्याचबरोबर ठाणे असो, त्याच्यानंतर मुरबाड विभाग आणि बदलापूर असो आणि टिटवाळा परिसर, सर्वच विभागामध्ये या ठिकाणी सध्या तरी पंचांची भूमिका पार पडताना त्यांना आम्ही पाहिलंय. नामवंत पंच आहेत आणि एक चांगले खेळाडू, एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. युवराज विकेटचं पतन या ठिकाणी नवीन खेळाडू येतात. अतुल 3ऱ्या क्रमांकावरती सफलता प्राप्त केली आहे. गोलंदाज भावेशनं 38चं टार्गेट. सुरुवात थोडीशी शांत झाली आहे. 1 या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं नाहीये. प्रचंड वेग होता चेंडू मध्ये. गुडलेंड वरती पडल्या तर चेंडू अंगावरती आला आणि संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. अजून एक हा डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या थांबवली ती 1 या आकड्यावरती. गोलंदाज भावेश इम्प्रेस करतात. 5 बॉल 1 सफलता आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. व्हेरी गुड बॉलिंग. सुरुवातीला इम्प्रेस आणि प्रभावित करणारी ही गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक या पॉवर प्लेच्या षटकातील. साकेला फलंदाज अतुल ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल. अजून एक चांगला चेंडू. पॅडवरती आदलला मागे जातोय. गडी क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक टीम पोई संघाच्या बाजूने राहिले. सफल ओव्हरची समाप्ती कारण या ओव्हरमध्ये 1 विकेट कॅरी करत फक्त 2 धाबा खर्च केल्या गोलंदाज भावेशनं आणि 38चं लक्ष्य पार करत असताना धाबसंख्या साई श्रद्धा गुरवली संघाची 1 गडी बाद फक्त 2 धाबा. खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता गोलंदाजी मार्क मध्ये येत आहे दीपक. दुसरं षटक असेल या ठिकाणी. पॉवर प्ले कंप्लीट झालं. 5 शतकचे 30 गड्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. शतरक्षम पूर्णपणे विखुरलं जाईल आणि आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. रनची गरज आहे या दुसऱ्या षटकामध्ये साई श्रद्धा गुरवली संघासाठी. धावांचा वेग वाढवावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्यात. दीपक उर्फ कॉटरेल आपल्याला पाहायला मिळतात.
उंच हा गोलंदाज, हाईट भरपूर आहे आणि हाईटचा फायदा उचलावा लागेल. गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी स्ट्रायकरला फलंदाज अतुल ऑन स्ट्राईक. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, एकाच कॅलिबरीचे संघ आमने सामने मैदानावरती. पहिला बॉल. हो, काय चेंडू होता, प्रचंड वेग, लाऊड अपील आणि येस इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. अजून एक धक्का टीम साई श्रद्धा गुरवली संघाला. ऍक्शन भरपूर चांगली आहे. गोलंदाज दीपकशी आपण पाहू शकता, जणू काही लेदर क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजाची अशी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. हाईटचा देखील फायदा तो उचलतोय. गोलंदाजी करत असताना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. नवीन खेळाडू मैदानावरती रोशन येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल, कारण धाबांची गरज आहे. स्कोर थांबलाय फक्त 2 या धावसंख्येवरती. चला, उत्ने संघाचे कॅप्टन बघा टॉस साठी या. वामेगर संघाचे कॅप्टन अगोदरच पोहोचलेत, अन्यथा पॅनल्टीला सामोर जावं लागेल टीम उत्ने संघ. चांगला बॉल आडे बॅटन खेळलेत, खेळाडू उपस्थित, पायाच्या साह्यानं बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमा पलीकडे आलाय. चौकार रोशनच्या बॅटमधनं. चौकार येतो आणि चौकारा धावसंख्या पुढे सरकेल ती 6 या आकड्यावरती. याच पटक्यांची गरज आहे टीम साई श्रद्धा गुरवली संघाला टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि आता चौकार आल्या रोशनच्या बॅटमधनं. हवेची साथ देखील लागतीये. डावखोरी आताच्या फलंदाजाला, जिथे मारा तिथे मारा. टॉस आपण करूया बंटी बोर यांच्या शुभास्ते. नेक्स्ट मॅचची नाणी बिगी होतीये. वावेगर बनाम उत्ने या दोन संघामध्ये होते टॉस. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होता दीपक. ओ, चांगला बॉल. यावेळेस मात्र पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला चेंडू आणि छोटीशी अपील देखील करण्यात आली. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि हा डॉट बॉल आलाय. टॉस झाला, टॉस जिंकला उत्ने संघाला आणि गोलंदाजी स्वीकारली. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय टीम मावेगर संघाला. धाबसंख्या आपण पाहतोय 6 धाबा स्कोरबोर्डवरती. एक चौकार आल्यानंतर त्वरित कमबॅक केलं गोलंदाज दीपकनं देखील. ऑनसाइड मध्ये 4 खेळाडू पाहायला मिळते रोशनसाठी. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, त्याचबरोबर मिड विकेट आणि स्क्वेअरलेग रिजनला खेळाडू असेल आणि कव्हर पूर्णपणे खाली आहे. लॉंग ऑफ मध्ये फक्त एक खेळाडू पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. लो फुलटा चेंडू ऑनसाइडला खेळलेत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. एक धाव तर कंप्लीट. लेझी क्रिकेट. थोडंसं फंबल होत आहे, त्याचा फायदा मिळवलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन्ही धावफलक पुढे सरकेल तो 8 आकड्यावरती संघ पोहोचलाय. अजूनही जिंकण्यासाठी 30 धाबेची गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना बॅलन्स झालाय. या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत बॉल झाले 4 धाबा खर्च होते 6 आणि 1 सफलता प्राप्त केली दीपकनं. रोशन प्रयत्न करतो सातत्यानं मोठे फटके मारण्याचे. पुढचा बॉल षटकातील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास, अलाउन द कार्पेट. मिड विकेटचा खेळाडू आला, पुन्हा एकदा चुकी झाली आहे. तिसऱ्यांदा आपण पाहिलं थोडेसे फंबल होत आहेत क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलतायत. जिथे 1 धाव असेल तिथे 2 धावा बनतायत आणि पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकेल ती 10 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 28 धावेचं समीकरण असेल. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 13. शेवटचा बॉल षटकातील. शेवटचा बॉल षटकातील. तयार गोलंदाज. लो फुल टॉस, प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि वाडी स्ट्रॉंग आपला तेजस असतील, फेकी करतील तोपर्यंत तिसऱ्यांदा दुहेरी धावाले. ओव्हरचं होते समापन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबसंख्या आपण पाहिली तर 12 धाबा स्कोरबोर्डवरती. टीम साई श्रद्धा गुरवली संघ जिंकण्यासाठी समीकरण येणारे 12 बॉल आणि 28 धाबेची आवश्यकता असेल.
12 बॉलमध्ये फिल्डिंग लावून घ्यायची आपण टीम पोई संघ. चला गावदेवी पोई संघ आपण जरा स्पीडअप करून खेळायचंय. योगराज बुटेर अँड कंपनी फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाब्याची गरज. जोपर्यंत मैदानावरती रोशन सारखा फलंदाज आणि अरविंद सारखा सलामी ओपनिंग ब्लास्टर असेल तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लेबीज असतील टीम साई श्रद्धा गुरवली संघाच्या खेळाडूंच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या. परंतु हे षटक निर्णायक षटक असेल या मॅचचं. या षटकामध्ये किती धाबा येतील? जर ह्या षटकामध्ये कमी धाबा आल्या तर मॅच मध्ये मजबूत राहील अंतिम ओव्हरमध्ये टीम गावदेवी पोई संघ. आणि जर या ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी झाली, धाबा जास्त झाल्या तर मॅच मध्ये शिरकाव करेल, कमबॅक करेल टीम साई श्रद्धा गुरवली संघ. बॅलन्स मॅच, बॅलन्स सामना आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज जयेश येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. निर्णायक षटक असेल या मॅचचं. स्ट्रायकला फलंदाज सलामी ओपनिंग ब्लास्टर अरविंद ऑन स्ट्राइक. आणि यावेळेस मात्र यष्टा उद्ध्वस्त केले जातील. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. अरविंद बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का. गुरवली संघाला 11 चेंडू जिंकण्यासाठी 26 ची गरज. चला विकेट मिळाली आणि जिंकण्यासाठी 11 बॉल आणि आता 26 धाब्याची गरज. गोलंदाज आलेत, बॅट्समॅन येतात, नवीन फलंदाज उदय येत आहेत. जयेशला मिळते सफलता. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला आणि त्रिफला चित केलं. फलंदाजाला या ठिकाणी बाद करण्यात आलं. चांगलं कमबॅक करतात. आपल्या टीमसाठी सुरुवात चांगली केली आहे स्पेलची गोलंदाज जयेशनं. 5व्या क्रमांकावरती उदय आलेत. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक फलंदाज गारस्त केला जाईल. पुन्हा एकदा दांड्या गोल केल्या जातील. दुसरा धक्का याच ओव्हरमध्ये लागणारा टीम साई श्रद्धा गुरवली संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि आत्मघाती फटका ज्याला म्हटलं जातं त्या फटक्याचा वापर केला आणि बीट झाले आणि विकेट मिळवली आहे ती गोलंदाज जयेशला. हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये असेल गोलंदाज जयेश. आणि आता मात्र गरज आहे 10 बॉलमध्ये बनवायच्या 26 धाबा. स्कोर थांबलाय स्कोरबोर्डवरती. फक्त 12 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली भावेशच्या माध्यमातून आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपकनं 10 धाबा खर्च केल्यात. चांगला बॉल पॅडवरती आदललाय. पुन्हा एकदा पाहावं लागेल. यस, लेग बायच्या स्वरूपानं सिंगल मिळेल. गती भरपूर आहे गोलंदाज या ठिकाणी जयेशकडे आणि गतीमध्ये इम्प्रेस करतायत. सिंगल बरोबर टोटल पुढे किती 13 आकडेवारी जिंकण्यासाठी गरज आता 9 चेंडू आणि 25 धाब्याची आवश्यकता असेल. नवीन खेळाडू आलेत दया तोडते दरवाजा. दया त्यात परंतु त्या ठिकाणी दयाला षटकार मानावे लागतील. सायकेला फलंदाज रोशन एकमेव फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये धावा निघाल्यात. 1 चौकार आणि 3 मिला दुहेरी अंक. 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. अजून एक चांगला बॉल गुड लेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ झाला चेंडू. फलंदाजाला बीट केला. डॉट बॉल आलाय. 8 बॉल जिंकण्यासाठी 25 धाब्याची आवश्यकता. हे षटकामध्ये पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक झालंय गावदेवी पोई संघाचं. कारण रन्स आले नाहीये त्या ओव्हरमध्ये साई श्रद्धा गुरवली संघासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा बॉल. लॉफ्टेड हिट फटका चांगला आहे. फ्लॅट स्ट्रोक. नो चान्स फिल्डर. बॉल सीमा पलीकडे. रोशनच्या बॅटमधून षटकार. त्या ठिकाणी थोडेसे हवेमध्ये फ्लाय झाले असते. हात वरती केला असता तर बॉल अडू देखील शकला असता परंतु थोडेसे प्रयत्न कमी राहिले. षटकार येतो आणि धावसंख्या षटकारांना पुढे सरकली. नयन 19 आकडेवारी संघ पोहोचलाय. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल. मॅच मध्ये उरल्यात 19 अजून धाब्याची आवश्यकता असेल कारण 38चं टार्गेट आहे आणि मॅच मध्ये आता कमबॅक झालाय साई श्रद्धा गुरवली संघाचा.
पुन्हा एकदा समोर खेळलेत. लॉंगनला खेळाडू उपस्थित. एक धाव तर पूर्ण आणि सिंगलवरती समाधान मानतायत. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला रोशननं आणि आता शेवटचं षटक असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 18 धाबेची आवश्यकता. सामना कोण जिंकेल? गाव हे साई श्रद्धा गुरवली संघ. बिग फाईट मॅच. चला 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाबेची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. शेवटचं षटक नितीश येत आहेत. नितीश राणाला आपण पाहिलं आणि आता नितीश भोईर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 18ची गरज. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे. रोशन स्ट्रायकरवरती असेल. पहिला चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता. एका हातामध्ये या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. बॉडीवरती ब्रश झालाय. एक डॉट चेंडू देखील फार महत्वाचा असेल संघ गावदेवी पोळी संघासाठी, कारण प्रत्येक डॉट बॉल सामन्यामध्ये या ठिकाणी मजबूत पकड निर्माण ठेवून देऊ शकेल गावदेवी पोळी संघाला आणि फलंदाजावरती दबाव देखील निर्माण ठेवेल. 5 बॉल 18 धाबेची आवश्यकता. हो, अजून एक चांगला चेंडू. यॉर्करचा प्रयास. लाऊड अपील आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. रोशन बॅक टू द डगआउट. या मॅचची महत्वपूर्ण विकेट कॅरी झाली आहे. अजून एक धक्का साई श्रद्धा गुरवली संघाला. 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 18 धाबा. सामना कठीण झाला, कारण मी म्हटलं होतं सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत आणि 2 चेंडू सुरेख आलेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, अर्थातच 2 चेंडू डॉट. फलंदाजाला संधी देखील दिली नाहीये बॅट फिरवण्याची. डायरेक्टली पॅडवरती चेंडू आदळलाय. चला डिले असेल का? यस. तीन बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल 18 धाबेची. 3 चेंडू 18ची गरज. 3 षटकार मारावे लागतील फलंदाजाला. सामना या ठिकाणी आपण पाहिलं पोई संघाच्या बाजूने मजबूत झालाय. सिली मिडॉप मध्ये तैनात करण्यात आले योगराज बुटेरे असतील. ओ, पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा आलाय. कदाचित या चेंडूवरती मोठा फटका आला असता तर सामन्यामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं असतं. नो बॉल, फ्री हिट असेल. कदाचित हातातून चेंडू निसटला असावा. 17 धाबेची आवश्यकता आहे येणाऱ्या 3 बॉल मध्ये. चांगला बॉल गुडलेत वरती पडल्यानंतर बॉडीवरती ब्रश झाला. गलीमध्ये जातो. 1च धाव ते मिळेल आणि आता सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती गावदेवी पोई संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना झुकवलाय. 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत 16 धाबा. नेक्स्ट मॅच चला उत्ने संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल बाबेगर संघ. टॉस जिंकलाय. उत्ने संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. सर्व खेळाडूंना घेऊन एकत्र यायचं आणि इथून व्यासपीठाच्या समोरून आपल्याला एंट्री करायची. चांगला चेंडू. 60 कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आणि सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती पोलीस संघ चांगली कामगिरी राहिली आहे. बॅटिंग करत असताना भावेशनं 16 धावा बनवल्या
आपण पाहिलं. त्याचबरोबर सनीने देखील 12 धाब्याचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना भावेशनं पुन्हा एकदा इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये फक्त 2च धाबा आणि एक सफलता प्राप्त केली. मॅच फिनिश. सामना जिंकला गावदेवी पोलीस संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक साई श्रद्धा गुरुवली संघ. लाईन अप करायचं, शेकहँड करायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीर असेल ज्यानं 16 धाबा बनवल्या. गोलंदाजी करत असताना 2 धाबा कसं केल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि 1 विकेट कॅरी केली. तो भावेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच भावेश आपण याला गेस. उत्ने संघ